नमस्कार मित्रांनो, चला जीवन समृद्ध करूया या यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर योगेश दाऊदखाने आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, एका जर्नीवर निघालो आहोत आपण की ज्याच्यामध्ये समजून घेत आहोत आपलं कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड या दोघांमधला फरक। भरपूर साऱ्या गोष्टी आतापर्यंत आपण डिस्कस केलेल्या आहेत, भरपूर साऱ्या लोकांना त्याचा फायदा झाला असेल आणि स्पेसिफिकली मागचा व्हिडिओ जर का तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून बघा, मागचे सगळे व्हिडिओज आवर्जून बघा, सो दॅट तुम्हाला ही लिंक जी आहे ती समजेल की नक्की काय चालू आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने तुमच्या अंतर्मनाची शक्ती वापरून त्याच्यातून काहीतरी आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ते कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण साध्य करू शकतो यासाठी हा सगळा खटाटोप। ज्या लोकांनी व्हिडिओज जुने बघितले नसतील, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, प्लीज तिथं जावा, चेक करा आणि तुम्हाला समजेल एक फंडामेंटल्स। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून थोडं पुढे जाऊयात। मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलं सबकॉन्शियस माइंड हे इमेजेसवर काम करतं। जेव्हा मी तुम्हाला कलिंगड म्हणतो तर तुम्हाला कलिंगडाचं एक चित्र डोळ्यासमोर तयार होतं आणि नक्कीच त्याच्यामध्ये एक हिरवा कलर असतो, लाल कलर असतो, पांढरा कलर असतो आणि एक डार्क कलर्स असतात त्या इमेजेसमध्ये। जेव्हा मी तुम्हाला वडापावची इमेज मागच्या वेळेला म्हटलं वडापाव, तर तुम्हाला त्याची इमेज तयार झाली। पण जेव्हा तुम्ही म्हणता की मला श्रीमंत व्हायचंय, तर कदाचित त्याची इमेजच क्रिएट होत नसेल। कदाचित एखादा माणूस जेव्हा म्हणतो की मला गरिबी नकोय, मला माझ्या आयुष्यातून गरिबी हटवायची आहे, हे जेव्हा एखादा माणूस म्हणतो, थोडा विचार करा आपण कुठली इमेज बनवतो। जेव्हा तुम्ही म्हणता की गरिबी नकोय मला आयुष्यामध्ये, मला दारिद्र्य नकोय, क्षणभर विचार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की जेव्हा तुम्ही असं म्हणता की मला गरिबी नकोय किंवा मला दारिद्र्य नकोय, काय इमेज बनवत आहे। आतापर्यंत हजारो लोकांना मी हा प्रश्न विचारलाय आणि प्रत्येकाने सांगितलंय की एक गरिबीची इमेज, एक ब्लॅक अँड व्हाईट इमेज, एक काळी अशी इमेज, एक छोटीशी इमेज, अशी काहीतरी विचित्र इमेज तयार होतीये आणि मी असा विचार करतोय की मला ते हटवायचंय। पण ते हटवल्यानंतर पुढं काय? जेव्हा तुम्ही म्हणता की मला आयुष्यामध्ये गरिबी नको आहे, तर गरिबी नकोय तर ह्याचा अर्थ श्रीमंती पाहिजे हा होत नाही, कारण आपलं सबकॉन्शियस इमॅच्युअर आहे, इलॉजिकल आहे, त्याला नाही समजत या गोष्टी। तुम्ही जर का त्याला सांगितलं 1+1=15 तर तो ऍक्सेप्ट करतो। जेव्हा तुम्ही त्याला म्हणतात की मला डायबिटीस नको व्हायला पाहिजे, मला हार्ट अटॅक नको यायला, मला साधं ऑफिसमधून तुम्हाला कधी ऑफिसला निघताना लेट झाला तर तुमच्या मनामध्ये पहिला हा विचार येतो की मी लेट नाही व्हायला पाहिजे, मला ट्रॅफिक नाही लागली पाहिजे। जेव्हा तुम्ही म्हणता की मला ट्रॅफिक नाही लागली पाहिजे, तर तुमच्या मनामध्ये काय इमेजेस तयार होतात? तुमचं मन इमेज तयार करतं ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक, सगळीकडे रेड सिग्नल, आणि त्यामध्ये तुम्ही फसत जाता, अडकत जाता। आपल्याला हे करायचंय का? का आपण असा विचार करत नाही की मला पूर्ण रस्ता क्लिअर हवा? मित्रांनो, जेव्हा तुम्ही असा विचार करायला सुरू करता तेव्हा तुम्ही तुमची रियालिटी क्रिएशनला सुरुवात करता। तुम्हाला जी कुठली रियालिटी पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये ती तुम्हाला क्रिएट करावी लागते, अदरवाईज ऑटोमॅटिकली भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात होत राहत आहेत, त्या आपल्यामुळेच होत आहेत। हे फार कटू वाटत असेल भरपूर साऱ्या लोकांना, पण हे सत्य आहे की आपणच आपल्यामुळं आपली जी काही रियालिटी आहे आजच्या लाईफमधली ही आपण क्रिएट केलेली आहे। सो पुन्हा एकदा विषयाकडे येतो की आपल्या मनाला जसं मी म्हटलं की इमेजेस लागतात, तसंच जेव्हा आपण एखादी निगेटिव्ह इमेज म्हणतो की मला अमुक गोष्ट नको आहे, जर का मी तुम्हाला विचारलं एक प्रश्न, मला उत्तर सांगा की तुमच्या मेंटल स्क्रीनवर काय येतं?
माझं स्टेटमेंट असं आहे की कृपा करून माकडांबद्दल विचार करू नका. काय आलं तुमच्या मेंटल स्क्रीनवर? आता कृपा करून लाल हत्तीबद्दल तरी विचार करू नका. काय आलं मेंटल स्क्रीनवर? लाल हत्ती, माकडं तरी ठीक येतो, पण लाल हत्ती कधी बघितलाय का? पण तुमच्या सबकॉन्शियसनी तो क्रिएट पण केला, तुम्हाला आणून पण टाकलं की लाल हत्ती असं असतो. वेअर ॲज माझी इन्स्ट्रक्शन होती की माकडांबद्दल विचार करू नका, लाल हत्तीबद्दल विचार करू नका, आणि एक्झॅक्टली तुमच्या माइंडनी तेच केलं. मग का नाही हेच प्रिन्सिपल सगळीकडे लागू होत? मला शेअर मार्केटमध्ये लॉस झाला तर, जेव्हा तुम्ही असा विचार करता तर लॉस होणं ही बाउंडच आहे, कारण तुम्हीच ती रियालिटी क्रिएट करताय. सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी निगेटिव्ह गोष्ट क्रिएट करता किंवा निगेटिव्ह गोष्टीचा विचार करता, समजून घ्या ती गोष्ट तुम्ही क्रिएट करत आहात तुमच्या लाईफमध्ये. जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणतात की मला अमुक गोष्ट नकोय, तमुक गोष्ट नकोय, त्यावेळेला एक्झॅक्टली त्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडतात. विचार करा, तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, त्याला तुम्ही काय इन्स्ट्रक्शन देता घरी की बाळ टीव्ही बघू नकोस. जेव्हा टीव्ही बघू नको ही इन्स्ट्रक्शन त्याच्या कानावर पडली, त्याच्या माइंडला काय इमेजेस तुम्ही प्रोव्हाइड करताय? टीव्हीची इमेज तर क्रिएट झाली, बघणे ही पण इमेज क्रिएट झाली, नकोची इमेज कशी क्रिएट करणार? त्यामुळं तो फक्त दोनच इमेज क्रिएट करतो, टीव्ही आणि बघणे, आणि तो टीव्ही बघत राहतो. तुम्ही म्हणता मोबाईलशी नको खेळूस, गेम खेळू नकोस, बाहेर खेळायला जाऊ नकोस, आणि मुलगा एक्झॅक्टली तेच करतो. या मुलांबरोबर खेळू नकोस, ती वाईट मुलं आहेत. तुम्हाला तो संध्याकाळी त्याच मुलांबरोबर दिसेल. का? कारण तुम्ही इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या इतक्या मॅटर करतात की ज्याच्यामुळं तुमचं आयुष्य एक वेगळ्या लेवलवर जाऊ शकतं. आज आहे त्यापासून, कारण ही जी लँग्वेज आहे, आपण जी लँग्वेजची सिरीज शिकतोय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिले तर सांगितलं इमेजेस, दुसरी गोष्ट सांगितली ती म्हणजे निगेटिव्हिटी. तुम्ही जर का निगेटिव्ह कमांड दिली तर आपलं सबकॉन्शियस त्याला एक्झॅक्टली उलटच समजतं आणि जी नकोय तीच गोष्ट तुम्हाला आणून देतं. यापुढं कमांड देताना, विचार करताना तुम्हाला काळजीपूर्वक कमांड द्यावी लागेल, काळजीपूर्वक विचार करावा लागेल की नक्की तुम्हाला काय हवंय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत बिलीफ सिस्टीम बद्दल. एक फार महत्त्वाचा टॉपिक. पण त्याआधी जर का तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि फार महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स करा. जे काही तुमचे प्रश्न असतील, जे काही तुमचे डाऊट्स असतील, कमेंट करा. मित्रांनो, माझ्या परीने मी 100% प्रयत्न करणार आहे तुमच्या सर्व कमेंटची उत्तरं द्यायचा, व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून. कारण या चॅनलचा आणि माझा एकच उद्देश आहे, तो म्हणजे जीवन समृद्ध करायचं आहे, तुमचं, माझं आणि सर्वांचं. इथंच थांबतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.